शेतकरी बंधूंनो, आपण आता या ठिकाणी वर्मी कंपोस्टिंग बेडची उभारणी करत आहोत. तर वर्मी बेडची उभारणी करत असताना ह्या बेडच्या खालच्या बाजूला हे वर्मी वॉशचं आउटलेट आहे. हे वर्मी वॉशचं आउटलेट आणि हा जो आहे हा वर्मी वॉशचा पाईप. हे लक्षात घ्या की ह्याचा हे जे वर्मी वॉशचं आउटलेट आहे हे उतारायला पाहिजे. संपूर्ण बेडचा उतार ह्या बाजूला करायचा. त्या पद्धतीने आपली बेडची रचना असावी. असा बेड हातरून घ्यायचा. हा पूर्ण बेड आपण हातरून घेतलेला आहे. धरतीकडे आता बेड आपण असा ओपन करत आहोत. चला, हा HDPE बेड आहे. आता बेडसाठी आपल्याला 2 ते 2.5 फूट म्हणजे 2.5 फूट उंचीचे ह्या 14 काट्या इथं लागतात आपल्याला. आपण आता ह्या 14 काट्या ह्या पिशवीमध्ये घालत आहोत. घाला. पद्धतीने आपण ह्या 14 काट्या ह्या बॅग मध्ये घातलेल्या आहोत. आता टाकलेला आहोत. आता ह्या ज्या 14 काट्या आहेत बॅगच्या ठिकाणी या ठिकाणी आपल्याला मार्किंग करून घ्यायचं. या ठिकाणी असं 14 ठिकाणी आपल्याला 14 मार्किंग करून घ्यायचे. हे मार्किंग करून झाल्यानंतर आपण या काट्या हा बेड बाजूला काढायचा. पारीने अर्धा फूट खड्डा जे मार्किंग केलेलं आहे त्या ठिकाणी काट्या उभारण्यासाठी करत आहोत. अशा प्रकारे आपण मग जे 14 काट्यांचं माप घेतलं होतं त्या ठिकाणी आपण जमिनीमध्ये अर्धा फूट ह्या अशी रचना करून ह्या 14 काट्या सपोर्ट काट्या वर्मी बेडच्या या ठिकाणी आपण उभ्या केलेल्या आहेत. आपण ह्या 14 काट्या अशा उभ्या केलेल्या आहेत. ह्याच्यामध्ये हा बेड टाकलेला आहे. आता हा बेड आपण त्या कॉलर मध्ये म्हणजे पिशवीमध्ये अडकावत आहोत. धरा, हे बघा. अशा पद्धतीनं हा बेड आपण या ठिकाणी उभा केलेला आहे. वर्मी बेड. बेडची उभारणी केल्यानंतर इथं वर्मी वॉशचं आउटलेट आहे त्याच्यावर थोडी मुठभर खडी टाकायची, कारण पाण्याचा निचरा तिथून होणं महत्वाचं आहे. अशा पद्धतीची खडी टाकायची. हा वर्मी वॉश पाईप आहे. हा पाईप त्याला खालून लावायचा. पाईप लावा खालून बॅगेमध्ये पूर्ण दाबा. ओके, अशा पद्धतीनं हा पाईप आपण या ठिकाणी लावायचा. वर्मी वॉशचा पाईप हा आउटलेट ह्या बेडचा. आता आपण ह्या बेडची उभारणी केलेली आहे गांडूळ खताच्या बेडची. आता हा बेड भरत असताना सर्वप्रथम बेडच्या तळाशी आपल्याला अर्धा फूट हा वाळलेला पालापाचोळा पहिला पसरून घ्यायचा आहे, भरून घ्यायचा आहे. आपण टाका. आपण पहिला तळाचा अर्धा फुटाचा पालापाचोळ्याचा थर इथं तयार केलेला आहे. आपण पाहू शकता. पण हा जो पहिला थर तयार केलेला अर्धा फुटाचा पालापाचोळ्याचा ह्याच्यावर आपण पाणी मारून घ्यायचं आहे. सगळीकडे आपण या ठिकाणी पाणी मारत आहोत. आपण नळी पहिला थर घेतलेला आहे, त्याला भरपूर पाणी मारलेलं आहे. आता ह्या थरानंतर 1 फुटाचा आपल्याला शेणखत, चांगलं कुजलेलं शेणखत या ठिकाणी टाकायचं आहे. तर आपण या ठिकाणी 1 फूट थर इथं शेणखताचा तयार करणार आहोत. या ठिकाणी हे शेणखत भरून घेतलेलं आहे. ह्या शेणखतामध्ये प्रचंड उष्णता असल्यामुळे ह्याच्यावर परत एकदा आपल्याला पाणी मारायचं आहे. आपण आता तिसरा थर ह्या वर्मी बेड मध्ये करत आहोत. 2 अर्ध्या फुटाचा पालापाचोळ्याचा. परत एक आपण आता तिसरा थर पालापाचोळ्याचा परत अर्धा फुटाचा टाकलेला आहे आणि त्याला परत आपण पाणी मारत आहोत. आता चौथा थर आणि शेवटचा हा थर आपण शेणखताचा 1 फुटाचा इथे टाकत आहोत. टाका शेण. शेतकरी बंधूंनो, आपण अशा पद्धतीनं वर्मी कंपोस्टिंगचा बेड हा पूर्णपणे उभा केलेला आहे, भरलेला आहे. आता या बेडला 4 दिवस किमान रोज 200 लिटर पाणी याला मारायचं. आपण पाणी 4 दिवस का मारायचं? कारण शेणखतामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये उष्णता असते. ही उष्णता नाहीशी होते. जर उष्णतेमध्ये आपण गांडूळ टाकली तर ती गांडूळे मरून जातात. म्हणून ह्या शेणखतातील उष्णता पाणी मारून आपल्याला घालवायची आहे. तर 4 दिवस आपल्याला याला फक्त पाणीच मारायचं. शेतकरी बंधूंनो, हे ह्या बेडसाठी लागणारं
4 किलो पेक्षा जास्त असलेलं हे गांडूळ कल्चर आहे. आपण हे गांडूळ पहा, दिसत आहेत. शेतकरी बंधूंनो, 4 दिवस पूर्ण झाल्यानंतर 5व्या दिवशी आपण यामध्ये गांडूळ कल्चर टाकणार आहोत. आपण या बेडवर आता गांडूळ कल्चर टाकत आहोत. गांडूळ कल्चर टाकल्यानंतर ह्याला पाणी मारायचं आणि पाणी मारल्यानंतर ह्याला आपण जाळीने झाकून ठेवायचं आहे. हे छाया जाळी आहे, याने हा बेड असा झाकून ठेवायचा. याचा फायदा आहे की ह्या गांडुळाचं संरक्षण होतं.